हाके तुला एक वारणी करतो मी पण एक धनगर समाजाचा युवक आहे. ही लक्ष्मण हाके, नवनाथ सोलंकर आणि माऊली हारनवळ हे धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचा प्रयत्न करत आहेत. सुपारी बहादर दलाल बेवड्यांनो, तुम्ही तिघं पण काय तुमची लायकी आहे? तिघाचा पण भ्रष्टाचार लवकरच उघड करणार. मल्हार जय शिवराय. सध्या महाराष्ट्रात एक धनगर समाजाचे काही स्वयंघोषित नेते, मी स्वतःला नेता म्हणून मिळवणार आहे आणि परळीची विजय वगैरेवरची छगन भुजबळची सुपारी घेऊन हे आंदोलन करणारे आणि गाड्या घेऊन फिरणारे महाराष्ट्रभर. एक ही लक्ष्मण हाके बेवडा. अरे लक्ष्मण हाके, तुला एक सांगतो मी आता, अरे तू अशा दलाल्या करत फिरतो स्वतःच्या स्वार्थासाठी. हाके तुला एक वारणी करतो मी पण एक धनगर समाजाचा युवक आहे. हाके लक्ष्मण हाके, तू जी आज करतोय हे कुणासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे. हे समाजासाठी तू काहीही करीत नाही. आणि आमचे बारामती तालुक्याचे कोडफुडका नवनाथ सोलंकर हे लक्ष्मण हाकेच्या तुकड्यावर पडलेला. अरे नव्या कोडफुडक्या लोकांचे पैसे खाऊन तू मोठा झालेला आहे. अरे तुझं तोंड आरशामध्ये बघ नाही बा सोलंकर. अरे जाती तुम्ही भांडण लावायचा प्रयत्न करतो काय? तुम्हाला एक माझं आव्हान आहे, तुम्ही जी हे करत आहो तुम्ही स्वार्थासाठी करत आहो. आणि दुसरा एक पंढरपूर तालुक्यातला एक मोठा भ्रष्टाचारी दलाल, काय त्याला तर काय नाही, उठलं की सुटलं, कुठं पण डुकं कसं चला जातं तसं इतरच असतो काय. अरे मावले हारनवळकर, तू काय स्वतःला समजतो रे? तुझं तर लवकर भ्रष्टाचार उघड करणार आहे. तुम्ही ही महाराष्ट्रामध्ये ही लक्ष्मण हाके, नवनाथ सोलंकर आणि माऊली हारनवळ हे धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचा प्रयत्न करत आहेत. सुपारी बहादर दलाल बेवड्यांनो, तुम्ही तिघं पण काय तुमची लायकी आहे? तिघाचा पण भ्रष्टाचार लवकरच उघड करणार. एक तुम्हाला धनगर समाजाच्या वतीने मी आवाहन करतो, आणि महाराष्ट्रामध्ये धनगर आणि मराठाचा वाद लावायचा प्रयत्न केला तर तुमच्या तिघाला पण मी नागडोळ केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.